नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज नाशिकला प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाल्या नाशिक नगरीमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी कुंभ 2026 भरवला जातोय. या कृषी कुंभाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हा जो कृषी कुंभ बनवलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आवश्यक सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टीच्या पहिलं म्हणजे यांत्रिकरण शेतकऱ्याला शेतामध्ये जे लागणारे जे अवजार आहे सगळ्या अवजाराचं लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन इथे केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं विषयाच्यामध्ये की आपण ज्याच्यामध्ये ABCD आणि खगोली असे 4 डोम याच्यामध्ये केले. तर पहिल्या डोममध्ये आपण AI तंत्रज्ञानाचे पूर्ण टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्याला या डोममधून दाखवलं होतं. दुसरे म्हणजे आपल्या शेतकऱ्याला जे स्प्रेइंगसाठी जे आवश्यक फर्टिलायझर केमिकल राहतात त्या केमिकलचं पूर्ण तिथे डेमॉन्स्ट्रेशन आणि लाईव्ह आपण तिथे सॅम्पल आणि वेगळे कपडे इन्व्हाइट केले. तिसरं म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट अंतर्गत ज्या काय महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून जे आपण नवतरुण असतील शेतकरी असतील यांना वेगवेगळ्या स्कीमा दिलेल्या आहेत त्याच्यापासून त्याचे प्रोजेक्ट उभे राहिले त्याचं डेमॉन्स्ट्रेशन लाईव्ह विक्रीसुद्धा इथे ठेवले. तिसरं म्हणजे आपण शेतकऱ्यांनी जो धान्य पिकवले त्या धान्याला मार्केट भेटावं बाजारभाव भेटावं म्हणून इथं धान्य महोत्सव सुद्धा ते अटेंड केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं आपण शेवटच्या डोममध्ये नाशिक जे प्रसिद्ध जे खाद्य आहेत त्याचं मिसळ असेल तुमच्या बाकीच्या नाशिकचे जे खाद्याचे पदार्थ आहे ते सर्व पदार्थ इथं ते ठेवलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी आपण विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम इथं विशेष करून महाराष्ट्राची हास्ययात्रा असेल किंवा फोकलोक असेल असे करायचे विशिष्ट असे कार्यक्रमसुद्धा शेतकऱ्यांसाठी ठेवले. तसं पाहता हे आता भरगच्च असा प्रकारचा हा कुंभ कृषी कुंभ इथं होतोय. तरी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की कृपया कुंभामध्ये एकदा येऊन आपण त्या कुंभामध्ये स्नान करायलाच पाहिजे ज्ञानदान घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतंय. नमस्कार.